कारण त्या स्पर्धेमध्ये मालिकावीरसाठी 4 व्हीलर्स असणार आहे. क्या बात आहे. तर खुटारी टीम विशाल मात्रे जाऊ नका. ओके. आणि स्पर्धेचे शिल्पकार आपण पाहतो खऱ्या अर्थाने संतोष शेठ म्हात्रे, माजी सरपंच पिसारबे, उद्योजक रमेश शेठ म्हात्रे, मग त्यांचे संपूर्ण सहकारी असतील. त्यांचं खऱ्या अर्थाने आपण आभार व्यक्त करू, त्यांचं कौतुक करू. खऱ्या अर्थाने आमचे मित्र JD पाटील पिसारबे इथे उपस्थित असाल, राजेश महादेव इथे उपस्थित असतील. राजेश शेठ आपणही यावं व्यासपीठावर. JD पाटील असतील, आपणास आम्ही व्यासपीठावर आमंत्रित करतो. सन्मान्य रमेश शेठ म्हात्रे असतील, संतोष शेठ म्हात्रे, माजी सरपंच पिसारबे, आपण क्रिकेटचा आनंद घेत असाल तर यावं आपण व्यासपीठावर. तुमच्या वतीने सुद्धा या स्पर्धेला आणि दोन्ही क्रिकेट संघाला आम्ही ते शुभेच्छा देताना बोलतो आमचे मित्र साहिराज यांच्याकडे. धन्यवाद. महागुरु महागुरु म्हटलं तर माहितीचा महासागरात आणि प्रत्येक मान्यवरांचे सातबारे त्यांच्या डोक्यामध्ये असतात. प्रचंड माहिती आहे सर. तुमचं देखील आम्ही विशेष कौतुक करू. या जाऊया मॅचच्या दिशेनं. गोलंदाजी ट्रॅकवरती विजय पवारचा अस्त्र, स्ट्राईक रेटवरती आपण जयगावदेव संघ चिंचवली. यावेळेस पहिल्याच चेंडूवरती फलंदाज बाद झालात. बिग विकेट मैदानातून बाहेर. सचिन भांडारी आलाय परत. बद्दल चर्चा इथे खऱ्या अर्थाने संपूर्ण नियोजनबद्ध ज्यांनी खऱ्या अर्थाने रणनीती आखलेली आहे. आमचे किशोर पोरजी आहेत, कैलास पोरजी आहेत, निलेश पोरजी माजी सरपंच, विलासदादा पोरजी, आमिर पोरजी. बघा हे 5 पांडव हे अतिशय या स्पर्धेची निगराईने खऱ्या अर्थाने देखभाल करतात की सक्षमरित्या स्पर्धा एशियाच्या शिखराकडे वाटचाल करत आहेत. त्याचं कारण आहे जय गणेश्वर क्रिकेट संघातील सर्व खेळाडूंनी केलेली मेहनत. हो टू कमेंट्री बॉक्स. नक्कीच बिग विकेट मैदानाचे बाहेर झाले. यंदाच्या हंगामामध्ये ज्याच्या 4 ते 5 आपण अर्धे शतकाच्या खेळी पाहिल्या तो फलंदाज बाद झाला. आज गुणलेखाच्या भूमिकेत आमचे जबरदस्त खेळाडू सनील गरत आज गुणलेखाच्या भूमिकेत प्रत्येकाला जबाबदारी दिली किशोरदादा पोरजींना आणि खूप चांगली जबाबदारी प्रत्येकजण या आयोजनामध्ये आपण पाहतोय. अशीच येतात नवीन फलंदाज. इथे विजय पवार मॅन्डेटरी पॉवर प्ले. समोरच्या दिशेनं सिलीमीटर मध्ये शैलेश म्हात्रेला चेंडूने हुलकावणी दिली आहे. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक दूरवरनं आल्यात. 1 धाव मिळेल. एका धावच्या बरोबरीनं चिंचवली टीम एकूण धावसंख्या श्री गणेश ओपन झाला. 1 धाव फलकावरती. गाडी चला तुमचा आम्ही आभार व्यक्त करू. तुमचंही स्वागत आहे. क्या बात आहे. विजय पवारचा अस्त्र सलामीवीर फलंदाज स्ट्राईक एंड वरती आहेत. समोरच्या दिशेनं चांगला फटका एक्झिक्यूट केलाय. क्षेत्ररक्षक आहेत मंगेश म्हात्रे. अप्रतिम क्षेत्ररक्षण. 2 धावा वाचवल्या टीमसाठी. 2 धावच्या बरोबरीनं संघ जाऊन टेपला. एकूण धाव संख्या धाव फलकावरती 3. विजय पवारचा अस्त्र. फलंदाज आपण हरेश आणि नक्कीच आशिष म्हात्रे ही सलामीची जोडी. हरेश मध्ये क्षमता, पोटॅशियम, ताकद भरपूर आहे. चांगला खेळाडू आहे. समोरच्या दिशेनं ताकदीचा प्रचंड वापर. क्षेत्ररक्षक ओहो क्या बात आहे. राकेश पाटील क्या बात आहे. जबरदस्त 4 धावा. महागुरु काय क्षेत्ररक्षण. हे 1 क्वालिटीचं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी आपण पाहिलं. राकेशच्या दिशेनं जर चेंडू गेला ती चीनची भिंत आहे ती आणि चीनच्या भिंतीला ओलांडणं इतकं सोपं नाही आहे. काय एफर्ट्स पहा अगदी स्क्रीनच्या समोर. ओ हो लाजवाब. सुरेख. स्वतःला अगदी झोकावून दिलं होतं. खूप चांगलं खूप चांगलं. गोलंदाज सज्ज पुन्हा एकदा षटक क्रमांक पहिला. आता मात्र गॅप भरपूर मोठा आहे.
स्क्रीनच्या समोर पंचांचा सॉफ्ट सिग्नल, आउट ऑफ द पार, षटकार. क्या बात आहे. यावेळी पटका बसलाय शॉर्ट लेग मध्ये, फलंदाज बाद हरीश म्हात्रे. बॅक टू द डगआउट. झटका क्रमांक 2 चीन टीम आपण या ठिकाणी बघतो चिंचवली. पीटर उपस्थित आहेत. स्वागत आहे तुमचं. साईराजे हा गावदेवी पिसारवी क्रिकेट संघाने खऱ्या अर्थाने स्वर्गीय निरावंती म्हात्रे माजी सरपंच यांच्या नावाने हा संघ नेहमी खेळत असतो. आणि गावदेवी क्रिकेट खऱ्या अर्थाने पिसारवी क्रिकेट संघाचा जर विचार केला ना, साई विजय पवारचं कौतुक करावे लागेल. सलामीर फलंदाज म्हणून येत असतो आणि आरंभी गोलंदाज म्हणून खऱ्या अर्थाने तो नेहमीच गोलंदाजी हाताळत असतो. आणि पहिल्याच षटकामध्ये खऱ्या अर्थाने लेंथ लाईन आणि दिशा याच्यावर नियंत्रण ठेवत त्यांनी 2 फलंदाजांना, महत्वपूर्ण फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवलेला आहे. अतिशय सक्षम गोलंदाजी त्याच्या मार्फत आपल्याला बघायला मिळतो. नक्कीच नक्कीच महागुरु, मी तुमच्या मताचे संपूर्ण सहमत आहे. कारण विजय पवारच्या नावामध्ये पॉवर आहे आणि ती पॉवर इथे त्याने झलकावली. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. संघाची धावसंख्या 10 फलकावरती आपण पाहिली तर 1/11. नक्कीच श्रद्धांजली चषक आपल्या भेटीस येणार आहेत येत्या 14 फेब्रुवारीमध्ये. आणि मॅन ऑफ द सिरीजसाठी त्या ठिकाणी 4 व्हीलर असणार आहेत. आमचे रमेशदादा म्हात्रे यांच्या माध्यमातून ते सुपूर्द करण्यात येणार आहे. रमेशदादा मॅचचा आनंद घेत असं आपलं स्वागत. पंचाचा इशारा, चेंडू खराब, वाईट खून. संघाची धावसंख्या 1 डझन 12. निश्चित स्वरूपात साई 4 व्हीलरचा जर विचार केला तर आपल्या रायगड जिल्ह्यामधली पहिली स्पर्धा असेल. पंचांचा निर्णय अंतिम निर्णय मानला जाणार आहे. चला ओ टू साईराजे. यस, पंचांचा निर्णय अंतिम आहे. प्रोफेशनल पंच आहेत. नक्कीच योग्य तो निर्णय तुमच्यापर्यंत नक्कीच देणार आहे ते. वाईटची खून गोलंदाज तयार आहेत. तेजस्वी तेजोमय कामगिरी कशा पद्धतीने राहील गोलंदाजाच्या. हो यावेळी अशीसाठी चेंडू फेकण्यात आला होता. भरपूर वेग होता चेंडूमध्ये आणि चेंडू सरळ एसटी रक्षकाच्या हातामध्ये विसावतो. तत्पूर्वी इथे डॉट चेंडूची सांगता. 12 धावा 10 फलकावरती. चिंचोली टीम इथे फलंदाजी करत असताना ड्रेस कोट अगदी ऑस्ट्रेलियन टीम सारखा. फुल टॉस होता. क्षेत्ररक्षक आहे दूरवरनं आल्यात. अमोलने एक अनमोल झेल टिपलाय. अशीचा खेळ संपला. साक्षी एंटरप्राइजेसच्या वतीने सर्व प्रेक्षक आहेत त्यांना नम्र विनंती करण्यात आलेली आहे. आमच्या स्टेजच्या पाठीमागे भोजन कक्ष आहे. तिथे आपण सर्वांची भोजनाची व्यवस्था करण्यात आलेली आहे. आपण तिथे जावं आणि स्नेह भोजनाचा आपण आस्वाद घ्यावं. स्क्रीनच्या समोर पहा आमचे मास्टर ब्लास्टर आणि यवन जोडी किशोरदादा पोरजी आणि आमचे कैलासदादा पोरजी स्क्रीनच्या समोर. क्या बात आहे. नवीन फलंदाज येत आहेत. मनोज आल्यात. फुल टॉस होता. प्लेसमेंट चांगली आहे. पुश केलाय चेंडू. पुश करो खुश रहो. 1 धाव. 13 धावा 10 फलकावरती. चांगली गोलंदाजी इथे आपण पाहिली ना. अप्रतिम गोलंदाजी. सेकंड पॉवर प्ले मध्ये अप्रतिम गोलंदाजी. तेजस्वी तेजोमय कामगिरी. तेजसला देखील एक विकेट त्याला मिळालं. एक यश त्याच्या पदरात आपण पाहतोय. चांगला फटका. मिस टायमिंग आहे का प्रॉपर टायमिंग आहे. स्क्रीनच्या समोरासमोर प्रयत्न खूप चांगले होते राकेशचे परंतु चेंडू सीमारेषेच्या बाहेर. 1 बाउन्स.
यस पंचांचा इशाऱ्याची वाट पाहतो. यस 4 रन 4 रन. सतरा धावा आहेत फलकावरती. यावेळी 6व्या बॅटनं चेंडू चाललाय काऊ कॉर्नर रिजन मध्ये. राकेश आल्यात चेंडू सीमारेषेच्या बाहेर हुलकावणी दिली. 2 गाड्या एकाच ट्रॅक वरती. भीषण अपघात घडलाय. पाणी घेऊन चला आपण. 4 रन मिळतील. 21 धावा फलकावरती. येस राहुल आहेत आमचे त्या ठिकाणी. प्रयत्न भरपूर चांगले होते राकेशचे. मंगेशचे देखील प्रयत्न चांगले होते. कॉल देणं गरजेचं होतं. 21 धावा आहेत फलकावरती. जास्त लागले असेल तर आपण आराम करू शकता राकेश. चला 12th मॅन आपण पोहोचा तिथे पहा. तर सन्माननीय साजन म्हात्रे यांचं इथे आगमन झालेलं आहे. या व्यासपीठावर आपलं स्वागत आहे. इनामपुरी गावातील आदरणीय एकनाथ म्हात्रे साहेब यांचं व्यासपीठावर आगमन झालेलं आहे. साक्षी एंटरप्राइजेसच्या वतीने आपलं स्वागत आहे. षटक क्रमांक दुसरा. एकूण चेंडू फेकून झाले 5. संघाची धावसंख्या 21. फुलटॉस तिथे कॅप शोधलाय. विजय पवार धावतात पलतायत. अगदी चेंडूची अडवणूक. मिळतील या चेंडूवरती एकूण धावा 2 आणि 2 धावच्या बरोबरीने षटक क्रमांक 2 ची समाप्ती. संघाची धावसंख्या 23. यानंतर लढत असणार आहे किरवली विपक्ष तुर्भे. सर 1 मिनिट. विनर टू विनर आपण खेळवणार आहोत. हेच आयोजकांनी आता सांगितलं. कुटारी वर्सेस विनर. चला यापुढे नंतर लढत असणारे यापूर्वी चेतनेश्वर खुटारी क्रिकेट संघाने विजय संपादित केलेला आहे. आता आपण जी लढत पाहतो एका बाजूला गावदेवी स्वर्गीय निरावंती 11 गावदेवी पिसाडबी क्रिकेट संघ आणि त्यांचा प्रतिस्पर्धी क्रिकेट संघ चिंचवली श्रीमलंगड निश्चित स्वरूपात गावदेवी या संघामध्ये या सामन्यात जो संघ जिंकेल तो खुटारी क्रिकेट संघाच्या विरोधात भिडणार आहे खेळणार आहे. नक्कीच 2 षटकाची सांगता. संघाची धावसंख्या 23. षटक क्रमांक 3 प्रगतीपथावर गोलंदाज इथे शैलेश म्हात्रे. स्ट्रायकिंग वरती मनोज आहेत. मनोजला आपण पाहू शकाल. 23 धावा फलकावरती. क्षेत्ररक्षण विखुरलेलं. डिप्युटी विकेट वाईडिश लॉंग ऑन लॉंग ऑफ मध्ये एक्स्ट्रा कव्हर तैनात केला आहेत. शॉर्ट फाईन लेग गलीमध्ये क्षेत्ररक्षण आपण या ठिकाणी पाहतोय शैलेश म्हात्रे. षटक क्रमांक 3. लोवर फुल टॉस. अगदी चेंडूला मात्र पाहिलं. चांगलं क्षेत्ररक्षण राजकुमार होते. एकच धाव एका धावच्या बरोबरीने संघाची धावसंख्या 24. या 24च्या घरामध्ये आपण पाहतो.
चांगली ते मात्र गोलंदाजी आपण पाहिले तर भरपूर चांगली गोलंदाजी तिन्ही गोलंदाज इथे करण्याचा प्रयत्न केलात. विजयची गोलंदाजी देखील खूप चांगली राहिली. बघा सिमलंगड चिंचवली संघाला सपोर्ट करण्यासाठी सन्माननीय आमचे मित्र योगेश दादा म्हात्रे यांचं आगमन झालं. योगेश दादा या व्यासपीठामध्ये आपलं साक्षी स्टार चषकाच्या वतीनं आपलं स्वागत आहे. या आपण व्यासपीठामध्ये आपलं हार्दिक स्वागत. सिंगल आले. सिंगलच्या बरोबरीनं संघाची धावसंख्या पाहिली 29. शैलेश म्हात्रे इथे गोलंदाजी करत असताना सुपर बॉलिंग, अप्रतिम गोलंदाजी. डॉट चेंडूची सांगता शैलेश म्हात्रे. चिंचवली टीम इथे कुठेतरी शांत झाली कारण त्यांचा तर मान्यवरांचं इथे आगमन झालेलं आहे. तोंडरे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच आदरणीय बेंदरशेठ पाटील साहेबांचं इथे आगमन झालेलं आहे. मनपूर्वक आपलं स्वागत आहे. प्लेसमेंट पाहिली समोरच्या दिशेने ऑफ साईट मध्ये डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये खूप चांगलं क्षेत्ररक्षण. एकच धाव. एका धावच्या बरोबरीने संघ जाऊन टेपला. एकूण धाव संख्या 26. शैलेश म्हात्रे समोरच्या दिशेनं ओव्हरपिच टाकलाय चेंडू. पनिशमेंट दिली जाते. आउट ऑफ द पार. अंपायरचा इशारा. येस 1 बाउन्स 4 रन. एक्झिक्यूट केला चौकारानं. लास्ट चेंडू बॅक टू द बॉलर परंतु चेंडू लॉंग ऑफ मध्ये ट्रॅव्हल झालाय. चला षटक क्रमांक 3 सांगता झाली. संघाची धावसंख्या धाव फलकावरती. तरी ते मान्यवरांचं आगमन झालेलं आहे. साक्षी एंटरप्राइजेस प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीमध्ये कार्यरत असणारे राकेश घरत, प्रीतम पाटील, सुदर्शन नाईक आणि सुशांत म्हात्रे यांचं इथे आगमन झालेलं आहे. आपला मी स्पर्धेचे आमचे ऑर्गनायझर साक्षी एंटरप्राइजेस सतीश शेठ म्हात्रे साहेबांच्या वतीने, संजय शेठ म्हात्रे साहेबांच्या वतीने, त्याचबरोबर विजयदादा पाटील, समीर दलवी, आमचे विलासदादा पोरजी, कैलाश पोरजी, सर्व आमची कमिटी आहे. त्या सर्व ऑर्गनायझर कमिटीच्या वतीने निलेश पोरजी आहेत, संतोष पोरजी, आमिर पोरजी या सर्व सहकाऱ्यांच्या वतीने तुमचं आम्ही इथे मनपूर्वक स्वागत करत आहोत. चला 3 षटकांची सांगता झाली. संघाची धावसंख्या धावफलकावरती पाहिली तर 31 आहेत. 31 धावा धावफलकावरती. आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न. गोलीच्या वेगानं गॅप देखील मोठा आहे. धावसंख्येचा नाही तोटा. मिळतील 4 रन. एकूण धावसंख्या दाखल करते 35 धावा. गोलंदाज आपण पाहतो इथे गोलंदाज तेजेश. इथे मान्यवरांचं आगमन होत आहे. साक्षी एंटरप्राइजेस चषकामध्ये आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. स्वागतम स्वागतम सुस्वागतम. चांगला फटका आहे. चेंडू चालला डीप मधून क्षेत्ररक्षक येतील. लॉंग ऑनच्या वरनं
चेंडू सीमारेच्या बाहेर खणखणीत सनसनीत दणदणीत षटकार. धन्यवाद. षटकाराच्या बरोबरीने संघजाम टेपला एकूण धावसंख्या 41, 41 धावा. धाव फलकावरती 8 चेंडू 26 वरती खेळत असताना राकेश सुरेख फलंदाजी, तेजेश गोलंदाजी करत असताना यावेळेस बॅटची लेट चांगला क्षेत्ररक्षक. विकेटच्या पाठी जे क्षेत्ररक्षक असतात त्यांना दिवसा जागता पहारा देणं गरजेचं असतं आणि तो पहारा देतात. एकच धाव 42 धावा. 42 42 धावसंख्या. तेजस्वी गोलंदाजी पाहिली, भारदस्त तीक्ष्ण गोलंदाजी करण्याचा प्रयत्न इथे आपण पाहतोय. नेक्स्ट बॉल आडव्या बॅटनं मंगेश आहे, चेंडूपर्यंत पोहोचतील तत्पूर्वी एकच धाव. एका धावच्या बरोबरीने संघ जाऊन टेपला एकूण धावसंख्या 43, 43 धावा. धाव फलकावरती चेंडू फेकून झालेल्या षटकातील एकूण 4. अद्याप देखील 2 चेंडूचा खेळ बाकी. यावेळेस उलकावणी दिली आहे, चेंडू चाललाय डीप टर्मेंट रिझर्व मधून आउट ऑफ द पार. नॉन स्टॉप 4 रन. फोर्टी 47 धावा धाव फलकावरती. शेवटचा बॉल आहे या षटकातील. षटक क्रमांक इथे पाहिलं तर 4था प्रगतीपथावर आहे. फुल टॉस मिस टायमिंग. मंगेश झेल खाली, फलंदाज बाद. मान्यवरांचं इथे आगमन झालेलं आहे. साक्षी एंटरप्राइजेस या कंपनीमध्ये खऱ्या अर्थाने प्रायव्हेट लिमिटेडमध्ये कार्यरत असणारे सन्माननीय श्री भूषण भोईर, अंकुश घरात, सदाशिव गायकवाड, शिवदास म्हात्रे, अनिल म्हात्रे आणि चेतन भोईर या मान्यवरांचं इथे आगमन झालेलं आहे. आपला मी साक्षी एंटरप्राइजेसचे सर्व सतीश शेठ म्हात्रे साहेबांच्या वतीने, संजय शेठ म्हात्रे त्यांच्या संपूर्ण, मग त्यामध्ये विजयदादा पाटील असतील, समीर दलवे, आमचे विलास पोरजी, कैलाश पोरजी, निलेश पोरजी, संपूर्ण आमच्या कमिटीच्या वतीने तुमचं आम्ही मनपूर्वक स्वागत करत आहोत. कैलाश पोरजी आहेत आमचे दी लेजंड क्रिकेटर, यांच्या वतीने सुद्धा आपणा सर्वांचं स्वागत आहे. नक्कीच नक्कीच सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत. विकेट हॅट्रिकसाठी स्कायरा 11 टीमचे आमचे पॅकर्स आहेत. आकाशदादा पाटील यांच्या माध्यमातून विकेट हॅट्रिक साईसाठी 5,000 रुपयाचा पारितोषिक. तर इथे बघा, सर्व प्रेक्षकांना साक्षी एंटरप्राइजेसच्या वतीने लागोपाठ 3 दिवस भोजनाची व्यवस्था करण्यात आलेली आहे. भोजन कक्ष आमच्या स्टेजच्या पाठीमागे आहे. सर्वांना नम्र विनंती आहे, जय गणेश्वर क्रिकेट संघ धानसर आणि साक्षी एंटरप्राइजेसच्या वतीने की स्नेह भोजनाचा आस्वाद घेतल्याशिवाय कुणीही घरी जायचं नाहीये. क्रिकेटचा आनंद दिवसभर घ्या, परंतु स्नेह भोजनाचा सुद्धा आपण आनंद घ्यावा. साई येत आहेत गोलंदाजी मार्क वरती. शेवटचा षटक घेऊन येतात साई. आडव्या बॅटनं क्षेत्ररक्षक आहेत. अमोलने टिपला, अनमोल झेल. साईला मिळते विकेट नंबर 1. फलंदाज बाद होत आहेत, मात्र मनोजला मात्र परतावं लागेल. लागोपाठ 4 दिवस
स्नेह भोजनाची खऱ्या अर्थाने जी व्यवस्था साक्षी एंटरप्राइजेसच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे त्यांच्या ते खऱ्या अर्थाने स्वयंपाक ज्यांच्या वतीने माध्यमातून बनवण्यात येतो अर्थात आचारी आदरणीय श्री नरेश पोरजी धानसर सुरज शेंगडे पारगाव आणि अमर भोईर कोंडेवाल या त्रिवेणी संगमचा आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचा आम्ही इथे आभार व्यक्त करत आहोत. नक्कीच प्रयागराज इथे कुंभमेळा चालू असताना साईचे फ्रेंड त्या ठिकाणी मॅचचा आनंद घेतात. प्रयागवडनं शुभेच्छा येतात या स्पर्धेसाठी आणि साईसाठी देखील. झेल सुटला आहे मी म्हणेन. विकेट हॅट्रिकसाठी 5,000 रुपये होते. आकाश पाटील षटक क्रमांक 5वा प्रगती पथावर आहेत. एकूण धावसंख्या धावफलकावरती 48 धावा धावफलकावरती. साई षटक क्रमांक 5 प्रगती पथावर एकूण धावसंख्या 48. शेवटचे 4 बॉल बाकी आहेत. टार्गेट सेट करावं लागेल चिंचोली टीम. फुलटॉस फुल टोल उचल करून देणारा फटका. चेंडू चालला सीमारेषा बाहेर. षटकार. तो डान्सर वाला तो कशात कम नाही रे. तो कशात कम नाही रे. आमच्या विलास पोरजी दादाच्या या नावात दम आहे रे. आमच्या विलास पोरजी दादाच्या या नावात दम आहे रे. आमच्या विलास पोरजी दादाच्या या नावात दम आहे रे. आमच्या विलास पोरजी दादाच्या या नावात दम आहे रे. षटकाराच्या बरोबरीनं चिंचोली टीमच्या 54 धावा कंप्लीट धावफलकावरती. क्या बात आहे. एक सन्मानजनक धावसंख्या इथे उभारली. तुषारच्या बॅट्स मधून षटकार आपण पाहिला. 54 धावसंख्या धावफलकावरती पाहिली. साई गोलंदाजी मार्कवरती आहेत. एक शांत स्वभावाचा गोलंदाज सुनील दादा पाटील मॅचचा आनंद घेत असतील. जेडी मामा गोरक्षनाथ दादा आमचे म्हात्रे मॅचचा आनंद घेत आहेत. स्वागत आहे तुमचं देखील. लक्ष्मण शेठ पाटील आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. हो हो क्या बात आहे. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. खणखणीत दणदणीत षटकार. +60 रन. 60 धावा धावफलकावरती. साई शेवटच्या षटकामध्ये महागडं षटक हाताळत असताना 60 धावा धावफलकावरती. नकुलदादा पाटील आपला देखील स्वागत आहे. आपण मॅच आनंद घेत असाल. हो हो ओव्हर पिच चेंडू हॅट्रिकर. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. षटकार. 6 हॅट्रिक महागुरु. 6 हॅट्रिक षटकार हॅट्रिक साठी ते साक्षी एंटरप्राइजेसचे आमचे मॅनेजर विलासदादा पोरजी यांच्या वतीने 1,000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. क्या बात आहे. षटकार विलासदादा 1,000 रुपयाचा कॅश प्राइज. 3 चेंडू 3 षटकार. चिंचवली टीम फलंदाज तुषारसाठी जोरदार टाळ्या. अप्रतिम खेळ. 66. शेवटचा बॉल. शेवट गौड करणार का. हो हो यावेळेस देखील चेंडू हवेच्या लाटांवरती. चेंडू सीमारेषा पार. 4 चेंडू 4 षटकार आणि एकूण धावसंख्या पाहिल्यात तुषारच्या 4 चेंडू 4 षटकार. जोरदार टाळ्या तुषारसाठी. तर संजय शेठ माते साहेबांना इथे आम्ही आमंत्रित करतो. संतू दादा तुम्ही समोर या. मान्यवरांचा सन्मानित केलं जाईल. एकेकाली ज्यांना तोंडरे ग्रामपंचायतीचे सरपंच होण्याचं भाग्य लाभलं समाजसेवक बेंदर शेठ पाटील साहेबांचा हेतूची सन्मानित केलं जाईल. मी संजय शेठ माते साहेब आपणास आमंत्रित करतो. आपल्या शुभ हस्ते बेंदर शेठ पाटील साहेबांचा आपण इथे सन्मान करावं. साक्षी एंटरप्राइजेसचे आदरणीय संजय शेठ माते साहेब आपण. तर इथे मान्यवरांचा सन्मान केला जात आहे. हॅलो माईक बंद झालं. तोंडरे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच आदरणीय बेंदर शेठ पाटील साहेबांचा हेतूची सन्मानीय साक्षी एंटरप्राइजेस संजय शेठ माते साहेब
आणि संतोष पोरजी यांच्या शुभास्थिती केलं जात आहे. तर मी संजय माते साहेबांना इथे विनंती करत आहे, आज साक्षी एंटरप्राइजेसचे जे सहकारी आलेले आहेत राकेश घरात हे आपण आपल्या येतोची प्रॅक्टिस बॉल नाहीये टीम चिंचवली, लक्ष द्या. पेनल्टी 2 धावेची लागेल. तर या राकेश घरात प्रीतम पाटील, सुदर्शन नाईक आणि सुशांत म्हात्रे या एका सन्मान करता येणार नाही आपल्याला. ज्यांची नावं घेतली त्यांनी एकत्रित या, एकत्रित सन्मान करू, कारण आपल्याला सामन्याकडे वालायचे आहे. साक्षी एंटरप्राइजेसचे सर्व सहकारी इथे आलेले आहेत. त्यामध्ये राकेश घरात, संजय शेट म्हात्रे आपले स्पर्धा ऑर्गनायझर आहेत. त्यांच्या शुभ हस्ते या संपूर्ण साक्षी एंटरप्राइजेस ग्रुप इथे उपस्थित आहे. सर्वांचा सन्मान इथे केला जात आहे. भूषण भोईर, अंकुश घरात, सदाशिव गायकवाड, शिवदास म्हात्रे, अनिल म्हात्रे आणि चेतन भोईर साक्षी एंटरप्राइजेसचे सर्व प्रतिनिधी आहेत. त्या सर्वांचा सन्मान साक्षी ट्रॉफीच्या माध्यमातून आमचे संजय शेट म्हात्रे साहेबांच्या शुभास्ते केलं जात आहे. डीजे आवाज वाढव प्रवीण. हॅलो, चला सर्व या. साक्षी एंटरप्राइजेस सर्व प्रतिनिधी, सर्व सहकाऱ्यांचा साक्षी एंटरप्राइजेसचे सर्व आदरणीय संजय शेट म्हात्रे साहेब यांच्या शुभास्ते वा इथे स्वागत केले जात आहे. एकत्रित फोटो सेक्शन पाहतो आपण. खऱ्या अर्थाने सतीदादा म्हात्रे, संजय शेट म्हात्रे यांच्यावर असणारे प्रेम, या प्रेमास्था आपण जय गणेश्वर क्रिकेट संघ धानसर आयोजित साक्षी स्टार सर्व्हिस प्रायव्हेट लिमिटेड इनामपुरी ट्रॉफीसाठी आपण इथे उपस्थित राहिलं, त्याबद्दल तुम्हा सर्वांचं मनपूर्वक आम्ही आभारी व्यक्त करत आहोत. चला सामन्याकडे आपण बोलूया. आमचे परम मित्र पनवेल क्रिकेट समालोचक असोसिएशनचे उपाध्यक्ष योगेश मडवी. योगेशाबद्दल आम्ही नेहमी म्हणत असतो की ज्या टीम की समस्या गंभीर वहां पर योगेश मडवी खंबीर. तुम्हाला लगेच संघ एखादा अनुपस्थित असेल तर तिथे संघ उपलब्ध करून देण्याची क्षमता योगेश मडवी सिद्धी करवले यांनी सातत्याने दाखवलेली आहे. ओ टू योगेश. थँक्यू सो मच महागुरु. थँक्यू सो मच साईराजे. नमस्कार क्रीडा रसिक, पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत. एक दमदार लढत मैदानाच्या आतमध्ये प्रेक्षकांना पाहायला मिळेल. अगदा आपण पाहिलं तर 73 धाब्याचं लक्ष मनाशी बाळगून टीम पिसारबे संघाची सलामी जोडी मैदानामध्ये रवाना झाली आहे. स्वप्न आणि अभिलाषा मनी बाळगून दिलेलं टार्गेट चेस करण्यासाठी या ठिकाणी पिसारबे संघाची सलामी जोडी 73 धाब्याचं भलं मोठं आव्हान. मंजिल चाहे कितनी ऊंची क्यों, रास्ते हमेशा पैरों के नीचे होते हैं. दोन्ही संघाला लाख लाख शुभेच्छा. मैदानावरती सामना बिग फाईट होणार, कारण पहिल्या राऊंडचा अंतिम सामना यासाठी केला होता 8 तास. खरं तर आज स्पर्धा आपण पाहतो दुसऱ्या दिवसामध्ये. उद्या या स्पर्धेचा अंतिम दिवस, मेगा फिनाले, मेगा फेस्टिवल आणि उद्या सुपर धमाका खरं तर तुम्हाला पाहायला मिळेल. बघा प्रेक्षक वर्ग कोणी जेवले नसतील तर जा पाठीमागे जेवून घ्या. आज तुमच्यासाठी शुद्ध शाकाहारी जेवणाची व्यवस्था आमच्या साक्षी एंटरप्राइजेसच्या वतीनं करण्यात आलेली आहे. तर आपण जेवून घ्या. जेवढेच मावेल पोटात तेवढेच घे ताटात, एवढीच विनंती करेल. जा व्यवस्थित तिथे जेवून घ्या आणि नक्कीच उद्या तुम्हाला मेजवानी असेल. उद्या धमाका अर्थात तुमच्या खाण्यापिण्याची व्यवस्था. दोन्ही संघाला शुभेच्छा. आज ओपनर सलामीवीर विजय पवार, सेकंडला आणि नॉन सेकंड वरती मंगेश म्हात्रे. गेम स्टार्ट. पहिला चेंडू आउटसाइडला अलोंग द कार्पेट, बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार. कोण रे आला तो डान्सर वाला, तो कशात कम नाही रे, तो कशात कम नाही रे. आमच्या विलास पोरजी दादाच्या या नावात दमाई रे, आमच्या विलास पोरजी दादाच्या या नावात दमाई रे. रुपेश पाटील षटकार हॅट्रिक साठी 2000चे प्राइज आहे. यावेळीचा चेंडू अलोंग द कार्पेट चाललाय बाउंड्री लाईनच्या दिशेने. जोपर्यंत बॉल फील्ड होणार तोपर्यंत एक सिंगल आली. बघा आईबा झेल प्रेक्षकांनी टिपलाय जरूर, परंतु पडद्याच्या आतमध्ये जर असेल तर तो ग्राह्य धरला जाणार नाही. ह्या गोष्टीची नोंद घ्या. पडद्याच्या बाहेर जो झेल पकडला जाईल तोच झेल ग्राह्य धरला जाईल. कारण महागुरु कधी कधी काय होतं मग त्या झेलच्या नादामध्ये प्रेक्षक आतमध्ये येतात ग्राउंडच्या, कदाचित तो डिसिजन देखील वेगळा पाहायला मिळतो आणि वादावाद होण्याची संभावना असते. त्यामुळे इथे कमिटीचं डिसिजन आहे की झेल पकडताना तुम्ही पडद्याच्या बाहेरच
उभे राहून झेल पकडा. बॉल पुन्हा एकदा पाठवलाय बाउंड्री लाईनच्या दिशेनं. सेकंड चान्सला झेल टिपलाय. पहिल्यांदा हातात निसटला परंतु सेकंड चान्स मध्ये झेल टिपलाय. खेळ समाप्त. पिसारबे संघाला धक्का लागलाय मैदानाच्या आतमध्ये. क्या बात है, काय सुंदर संगीत येता येता. हमारी ताकत का अंदाजा हमारी जोर से नहीं बल्कि हमारे दुश्मनों के शोर से पता चलता है. दमदार व्यक्तिमत्व सतीश दादा मात्रे आणि खरं तर संजय दादा मात्रे यांच्या स्वप्नातून साकारली जाणारी क्रिकेटची भव्य आणि दिव्य स्पर्धा अर्थात साक्षी स्टार चषक 2025. 25 पर्व 73 धाबेचं लक्ष इकडे चौथ्या मॅच मध्ये आणि आतापर्यंत धाबा झाल्यात त्या 8 तर 1 गडी बाद झालाय टीम पिसारबे. पिसारबे म्हटलं की नक्कीच एक दमदार आयोजन. पूर्वीपासूनच या गावाला वारसा आहे. महागुरु मोठमोठ्या स्पर्धा पूर्वीपासून आपण पाहिल्यात. याही वर्षी मॅन ऑफ द सिरीज साठी 4 व्हीलर आहे त्यामुळे यंदाही मोठी स्पर्धा पाहायला मिळेल. दमदार आयोजन. मॅच एन्जॉय करतात आमचे नकुलदादा पाटील. डान्सिंग डाऊन द विकेट. बॉलला पाठवलाय लॉंग ऑन सीमा रेखा बाहेर. षटकार. प्रेक्षक पोहोचले परंतु झेल टिपला नाहीये. हीरा तो चंपून आला. अरे कोहिनूर हीरा तो चंपून आला. रायगड जिल्ह्याची शान आहे रे. डान्सर गावाची शान आहे रे. आमच्या विलास पोरजी दादाच्या या नावात दम आहे रे. आमच्या विलास पोरजी दादाच्या या नाही बरोबर आहे. विलास दादाच्या नावातच दम आहे. कारण बघा 6 हॅट्रिक साठी त्यांच्याकडून 1000चं प्राइज हे काढून दिलं जाते. दमदार व्यक्तिमत्व त्यांचंही कौतुक. पुन्हा एकदा वाघाची दहाड. खोदला पहाड. चेंडू फेकून देतोय डीप मिड विकेट सीमा रेखा बाहेर. अजून एक ब्रँडेड षटकार. थँक्यू टीचे. मी सांगितलं की मंजिल चाहे कितनी ऊंची क्यों न हो रास्ते हमेशा पैरों के नीचे होते. पहिल्या षटकामध्ये तोडफोड बॅटिंग आणि पहिल्या ओव्हर मध्ये 20 धाबा एकवटल्या आहेत. समीकरण आता राहिले या मॅच मध्ये जिंकण्यासाठी 53 धाबेची 54 धाबेची गरज. 74 धाबेचं भलं मोठं आव्हान. इथे गावदेवी पिसारबे धाबेचं लक्ष आहे. सन्माननीय नकुल पाटील पिसारबे यांचं इथे आगमन झालेलं आहे. साक्षी स्टार सर्व्हिस प्रायव्हेट लिमिटेड इनामपुरी ट्रॉफी मध्ये आपलं सरचे स्वागत आहे. नकुलदादा पाटील महागुरु खरं तर मोठमोठ्या संघांना पुरस्कृत करत असतात. क्रिकेट हे त्यांचं खरं तर रगारगामध्ये भरलंय. क्रिकेटला धर्म मांडणारे व्यक्तिमत्व म्हणजे नकुलदादा पाटील पिसारबे यांचं आगमन झालंय. त्यांचं हार्दिक स्वागत. विनोद दादा आपण आले असत आपण या व्यासपीठावरती. कैलास दादा आपण आला असत आपण या. आमचे मॅचला एन्जॉय करतात बरेच सारे प्रेक्षक. बरेच सारे दुपारच्या कडक कुणामध्ये सावळीला बसून आनंद घेत आहेत. परंतु सावळीला बसल्यात पण एखादा कॅश पकडला तर तुम्हाला 1000 रुपयाचं प्राइज आहे. टोटल स्कोर आपण पाहिला. पहिल्या ओव्हर मध्ये 20 धावा आल्या. 3 पॉट टॅट. खरं तर जसं तसं उत्तर मिळालंय. टार्गेट मोठं आहे. मॅच देखील मोठी बनणार हे मात्र पाहायला मिळते. चांगला बॉल समोर खेळतात. अलोंग द कापीट चालला ऑन साइड मध्ये. खरं तर फिल्डर आहे त्या ठिकाणी डीप मिड विकेटला. बॉल पकडलाय फेक करणार तोपर्यंत त्या ठिकाणी रन्स झाल्या या बॉलवरती. एक सिंगलच्या मदतीने टीमची टोटल 21 रन. जिंकण्याचा ध्यास केलेला अभ्यासानं मेहनतीची पराकाष्ठा या त्रिकोणी संगमाच्या आधारे सामना 2 बलाढ्य संघामध्ये. एका बाजूला संघ तुम्ही पाहतायत मलंगड परिसरातला चिंचवली संघ आणि दुसऱ्या बाजूला संघ तुम्ही पाहता आपल्या या परिसरातला पिसारबे संघ. पिसारबे म्हटलं की मित्रांनो क्रिकेटला धर्म मांडणारे लोक आणि खरं तर मोठमोठ्या स्पर्धा
पिसारबे गावामध्ये होत असतात. आणि यंदा तर आपण पाहतो मागच्या वर्षापासून बैलगाडा शर्यतीचा अड्डा देखील पिसारमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये पाहायला मिळतो. पॉइंटला रिकी पॉन्टिंग सारखा झेल टिपलाय. फलंदाज बाद बिग धक्का. विजय पवार बॅक टू द डग आउट. या ठिकाणी पहिला विकेट मिळाली. पहिला बॉलवरती आपण पाहिलं की एक धाव होती. दुसऱ्या बॉलवरती विजय पवार बाद झाला. ज्या खेळाडूनं मागच्या ओव्हरमध्ये दहशत निर्माण केली, 3 मोठे षटकार त्याच्या बॅट मधून आपण पाहिले. विजय आउट झालाय. नक्कीच महागुरु आज खरं तर आपण पाहिलं 23 जानेवारी म्हणजे सर्वांचे लाडके हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची जयंती आहे. आजच्या दिवशी ते जन्मले, अर्थात 23 जानेवारी 1926 ला त्यांचा जन्म झाला. आणि खरं तर 17 नोव्हेंबर 2012 रोजी त्यांचं निधन झालं. तब्बल 88 वर्षाचं कालखंड आणि 88 वर्षाचं आयुष्य फक्त मराठी माणसासाठी त्यांनी झिजवलं. आणि नक्कीच चंदनासारखं देह फक्त मराठी माणसासाठी त्यांनी झिजवलं. बंदुकीच्या जोरावर आणि हंटरच्या धाकावर वाघांना माणसासारखं जगायला शिकवणारा अनेक जण मी पाहिले मागुरू, परंतु बंदुकीच्या जोराशिवाय आणि हंटरच्या धाकाशिवाय माणसांना वाघासारखं जगायला शिकवणारा एकमेव व्यक्तिमत्व म्हणजे हिंदू हृदय बाळासाहेब ठाकरे. विनम्र अभिवादन. धावांचं लक्ष्य 73 धावेचं टार्गेट मैदानावरती असताना पहिल्या ओव्हरमध्ये दमखम दाखवला आणि तब्बल 20 धावा एकवटल्या. परंतु या ओव्हरमध्ये थोडंसं कमबॅक पाहायला मिळतो. एक चौकार जरूर आलाय. आतापर्यंत बॉल फेकलेत 4 आणि धावा दिलेत त्या 5. 4 बॉल 5 सेकंड पॉवर प्ले तुम्ही पाहतात. मॅच मध्ये कमबॅक झालाय. खरं तर पहिल्या ओव्हरची भरपाई मैदानावरती केली जाते. बॉल चांगला पडल्यानंतर मात्र पुन्हा इकडे यष्टीरक्षक आशिष मात्रे होते. त्या ठिकाणी 22 स्वरूपात एक रन प्राप्त झाली. सिंगलच्या मदतीने टीमची टोटल पुढे चालली आहे. हळूहळू आपण पाहतो 26 धावसंख्येवरती सिंगल डबल चौकार षटकार मध्येच मॅच तुम्ही जिंकू शकता. यही नहीं मिलती राही को मंजिल, एक जुनून सा दिल में जगाना होता है. पूछा जब चिड़ियों से कैसे बनाया आशियाना, बोली भरनी पड़ती उड़ान, बार बार तिनका उठाना होता है. या भी सा प्रहार स्टैंड एंड डिलीवर, स्टैंड एंड डिस्पैच, लॉन्ग 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 बिग वे. बघता बघता पूर्ण होईल नवी मुंबई विमान. झेल अर्थात ऐवाज झेलसाठी प्रेक्षकांना 500 रुपयाचं कॅश प्राइज असणार आहे. विकास 4G बघा मोहन दादांनी आम्हाला इन्फॉर्मेशन दिलेली आहे. षटक क्रमांक आपण पाहिलं या ठिकाणी पावर सर्कलचं षटक समाप्त झालं आणि टोटल जर आपण पाहिली धावा फलकावरती 32 रन्स 32 धावा स्कोरबोर्डवरती लागलेत. नवीन बॅट्समन चांगला बॉल पडल्यानंतर गुडलँडला पडल्यानंतर थोडासा टेक ऑफ झाला आणि फलंदाज बीट झालाय. डॉट चेंडूची समाप्ती. एक डॉट चेंडू आता मैदानावरती दबाव वाढेल टीम पिसारबेवरती आणि एक डॉट बॉल इकडे संजीवनीचं काम करेल टीम चिंचवलीसाठी. टार्गेट 73 धावेचं. आडव्या बॅटनं चपराक लावली आहे. गॅप मध्ये बॉल चाललाय. फार वेगाने क्षेत्ररक्षक आलेत. एक धाव कंप्लीट झाली फक्त. काय सुंदर थ्रो आहे, काय सुंदर थ्रो आहे. त्या ठिकाणी हरेश मात्रे होते. अगदी चांगला खेळाडू आहे.
तुम्हाला चांगल्या खेळाडूंचा खेळ चांगला पाहायला मिळतो. खरं तर बघा बाउंड्री लाईन मध्ये स्टँडर्ड फिल्डिंग दाखवलं आणि तिथनं ऑन द स्टंप डायरेक्ट थ्रो. सगळ्यात महत्वाचं जेव्हा तुम्ही धाबा वाचवायचे असतात ना तेव्हा तुम्हाला डायरेक्ट ऑन द स्टंप थ्रो सगळ्यात महत्वाचं आहे. आणि जर तुम्ही बाउन्स पैकी केली कदाचित बॉल बाउन्स होऊन विकेटच्या मागं वडून जातो आणि त्यानंतर मग वेळ मिळतो, धाबा बनल्या जात आहेत. चांगला बॉल प्लेड ऑन बॅटची एज, त्यानंतर विकेट. बॅट्समन धनेश बाद झालाय. बॅक टू द डगआउट. जिंकण्यासाठी 73 धावेचं लक्ष. स्कोरबोर्डती धावा सध्या 33 रन्स आल्यात स्कोरबोर्ड होती. म्हणजे अद्याप आपण पाहिलं तर इथनं आवश्यकता 40 धावेची. बुलबुल की पैरों में कभी बाज नहीं होते, कमजोर और बुजुर्गों के हाथों में कभी राज नहीं होते, जिन्हें पड़ जाती है झुककर चलने की आदत, दोस्तों उन सिरों पर कभी ताज नहीं होते. राजासारखं राहायचं असेल तर तुम्हाला एक चांगलं योग्य क्रिकेट खेळावं लागेल. मैदानावरती दोन संघ एकमेका विरुद्ध खेळतात परंतु इकडे धावा आल्या 2 आणि 2 धावेनं संघ 35 वरती पोहोचलाय. आता समीकरण आहे 38 धावेची आवश्यकता. 38 आवश्यकता आहे. बघा कोणी जेवायचं राहिलं असेल तर प्लीज आपण जा. व्यासपीठाच्या पाठीमागे भरपूर जेवण आहे. अगदी वेज पद्धतीचं चांगलं जेवण आमच्या आचार्यांनी बनवलंय. बॉल समोर खेळतात हरेश आहे. हरेश चूक करणार नाहीये. जेल टिपलाय आणि पिसारबे संघाला अजून एक धक्का. गणेश्वर क्रिकेट संघाने केलं आयोजन भारी. साक्षी स्टार सर्व्हिसने केली नियोजनाची तयारी. जिंकण्यासाठी अद्याप 38 धावेची गरज आहे. 32 धाबा झाल्या त्या इथे धाबा पडकावती 35 म्हणजे 38 ची गरज आहे. कोई गिरने में राजी तो कोई गिराने में राजी, मगर जो गिरकर संभल जाए वही जीता है बाजी. जिंकण्यासाठी मेहनतीची पराकष्ट करावी लागेल टीम पिसारबेला. कारण आता सामना हळूहळू टीम चिंचवलीच्या बाजूने जास्त ताकदवर आणि मजबूत होत चाललाय. याचं कारण की चिंचवली संघाने केलेली स्टँडर्ड गोलंदाजी आणि स्टँडर्ड फिल्डिंग. आल्या छोटा पॅकेट बडा धमाका. राकेश पाटीलने टोकलाय. स्पेअरलेगच्या डोक्यावरनं षटकार. समर्थ कृपा बंगला माडी, फिराया गाडी फॉर्च्युनर ऑडी. समर्थ कृपा बंगला माडी, फिराया गाडी फॉर्च्युनर ऑडी. चला पाणी घेऊन जा. 3 षटकांचा खेळ समाप्त. 41 धावा आणि आता राहिले 2 षटक करतात. 12 चेंडू 32 ची गरज आहे. मुश्किलें सदा रहती नहीं, तू जरा कोशिश तो कर. हार जाए जिंदगी में सब कुछ, मगर फिर से जीतने की उम्मीद जिंदा रख. उम्मीद पर दुनिया कायम. येणाऱ्या मॅच मध्ये 12 चेंडू आणि गरज आहे 32 धावेची. म्हणजे प्रति षटक आता बनवायचे आहेत पिसारबे संघाला. 16.00च्या सरासरीने धावा. विनर विरुद्ध लढत कुटारी मध्ये होणार. म्हणजे यातमध्ये जो जिंकेल तो कुटारी संघाविरुद्ध खेळणार आहे. यानंतरची लढत त्यानंतर तुम्ही मॅच पाहणार सेकंड राऊंडची. खरं तर तुर्बे संघाने दमदार प्रदर्शन केला. गावदेवी किरवली संघाने देखील दमदार प्रदर्शन केला. सेकंड राऊंडची सेकंड मॅच तुर्बे विरुद्ध किरवली या 2 संघांमध्ये होणार आहे. बघा स्क्रीनवरती खरं तर मित्र सध्या डे आणि नाईट फॉर्मॅट सुरू आहेत. बऱ्याच ठिकाणी स्पर्धा सुरू आहेत आणि त्यामुळे पंच किंवा आम्ही समालोचक. कारण आता इथनं समालोचन पूर्ण झालं की डायरेक्ट इथनं जायचं मात्रेपाड्याला, कोणी जाणार तिकडे आकोर्लीला, कोणी जाणार तिकडे तोंडऱ्याला, कोणी जाणार
वलपमध्ये, रांजणपाड्यामध्ये, तिकडे आपण पाहिलं भातांमध्ये, नवीन सेवामध्ये अशा नाईट स्पर्धा सुरू आहेत. त्यामुळे सुनील तांडे सर देखील भरपूर मेहनत घेतात. त्यांनी देखील थकान महसूस केली आहे. स्क्रीनवरती पाहू शकता मित्रांनो. एवढं सोपं नसतं. तुम्ही जेवढं पाहता पंचची कामगिरी आहे, एवढ्या तापत्या उन्हामध्ये पंचांची कामगिरी, नंतर रात्री क्लायमेट कसं असो कळलं देतात, थंड क्लायमेट, गरम प्लस थंड, त्यामुळे शरीराला भरपूर नुकसान होत असतो. म्हणून डे करा किंवा नाईट, म्हणजेच UP बिहार सारखं नको, डे किंवा नाईट दोन्ही नको, एकच काहीतरी करा. बॉल पाठवला हवेमध्ये, हवाई सफर, कॅच ड्रॉप, कॅचेस विन द मॅचेस. पहिला बॉल आपण पाहिलं या ठिकाणी 0 आला. दुसऱ्या बॉलवरती 2 धावा आल्या. प्रतिष्ठा आता 16.00 ची सरासरी आहे आणि आता या बॉलवरती 2 आलेत, म्हणजे प्रत्येक ओव्हरमध्ये तुम्हाला 16 धावा करायच्या आहेत. 2 संघ तुल्यबल, 2 संघ ताकदवर, त्यामुळे लढत देखील चांगली पाहायला मिळेल. मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहतात राकेश पाटीलकडे भरपूर गुणवत्ता आहे, जिद्द, चिकाटी, कौशल्य, पराक्रम, शौर्य, अनेक गुण आहेत त्या काढूमध्ये. छोटा पॅकेट बडा धमाका, परंतु नेहमीच विस्फोटक खेळ. मात्र आज टीमला गरज आहे. कठीण काळात नक्कीच मैदानावरती संघाला चांगला खेळ करून देणारे राकेश अद्याप मैदानावरती आहे, त्यामुळे सामना अद्याप संपला नाहीये. प्रयत्न सुरू आहेत बघा राकेशचे देखील धाबा करण्याचा. कारण राकेश एक असा खेळाडू आहे जो मधल्या पडीमध्ये येऊन तोडफोड बॅटिंग करून सामना जिंकू शकतोय, एवढी ताकद त्याच्यामध्ये आहे. त्यामुळे आता जिम्मेदारी आहे ती राकेशच्या खांद्यावरती. मागून असं म्हटलं जातं की क्रिकेटमध्ये जिम्मेदारी ढकलणं सोपं असतं आणि जिम्मेदारी निभावणं कठीण असतं. तसंच आता मैदानावरती प्रत्येक मॅच मध्ये प्रत्येक खेळाडूच्या खांद्यावरती जिम्मेदारी असते. आणि फुलटॉसला केलाय प्रहार, बॉलला पाठवलाय बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमा रेखाच्या बाहेर. पंचांचा इशारा, 4 रन आणि तिसऱ्या पंचाची गरज घेतली आहे. आता पाहूया टीव्ही अंपायर आमच्या सोबत या ठिकाणी जॉईन होत आहेत. कैलासदादा पोरजी, लेजेंड खेळाडू, अनेक वर्षाचा अनुभव. आणि तिकडे चौकार तर आले. मी आत्ताच चर्चा केली की टीम राकेशकडे क्षमता, जिद्द, चिकाटी, कौशल्य, पराक्रम आणि शौर्य अनेक गुण त्या खेळाडूमध्ये. त्यामुळे जोपर्यंत राकेश मैदानावरती आहे तोपर्यंत सामना जिंकण्याचे स्वप्न मैदानावरती टीम पिसारबे राखू शकते. प्रश्न पडेल पंचांनाही. नो बॉल, पंचांचा इशारा, नो बॉल चालाय. टीम टोटल दाबोडकावरती धाबा 1+4. मी आत्ताच सांगितलं की वेळ बदलू शकते, फक्त तुमच्यामध्ये ताकद असली पाहिजे. का बाळासाहेब ठाकरेंचं एक वाक्य माहितीये का, जगाच्या पाठीशी तुम्ही कुठेही जा, जर तुमचा सेल्फ कॉन्फिडन्स, आत्मविश्वास तुमच्या सोबत असेल तर जगात तुम्हाला कोणीही परास्त करू शकत नाहीये. 1+4. फ्रीजचा चेंडू पुन्हा अलोंग द कार्पेट चालला. ऑन साइडला फिल्डर आहे त्या ठिकाणी. एका ऍक्शन मध्ये बॉल उचलून फेक केली आहे. थ्रो चुकीचा आहे. मी मगाशी सांगितलं धाबा वाचवायचे असतील तर तुम्हाला ऑन द स्टंप थ्रो करणं गरजेचं आहे. आता बाउन्स पेकीचा वापर केला आणि 2 धाबा, फ्रीट वरती 2 धाबा आल्या. धाबा संख्या पुढे चालली है. कभी बाजी इधर तो कभी बाजी उधर, ये क्रिकेट का दस्तूर होता है. और क्रिकेट की भाषा दोस्तों, लगी तो ताली नहीं तो गाली. और क्रिकेट का सौंदर्य कभी खुशी कभी गम तेच मैदानावरती होत आहे. सामना कधी पिसारबे संघाच्या बाजूनं तर सामना कधी टीम चिंचवली संघाच्या बाजूनं. अप अँड डाऊन्स मैदानाच्या आतमध्ये बॉल स्विच हिट. काय जबरदस्त चपराक आहे. आणि आता ज्या खेळाडूची चर्चा केली तो खेळाडू राकेश पाटीलनं ठोकलाय पुन्हा एकदा चौकार. क्रिकेटचा खेळ मित्रांनो, क्रिकेट खेळ कुणाला रडवेल आणि क्रिकेट खेळ कुणाला हसवेल हे कधी सांगता आलं नाहीये. कारण क्रिकेटमध्ये मी पाहिलंय कित्येकांना जिंकता जिंकता हरताना पाहिलंय. मी पाहिलंय क्रिकेटमध्ये कधी कधी हरता जिंकताना पाहिलंय. त्यामुळे क्रिकेटचा खेळच तसा आहे, सुखदुःखाने भरलेला खेळ आहे. कुणाला सुखाची चव तर कुणाला दुःखाची चव ही क्रिकेटमध्ये चाकावी लागते. पाहूया कशा प्रकारे मॅच असणार. 2 संघ एकमेकाविरुद्ध आहेत. कोण सामना जिंकणार. कारण आम्ही नेहमी सांगतो ना की जीतकर हारने वाले को कायर कहते हैं और हारकर जीतने वाले को बाजीगर कहते हैं. बाजीगर कोण असणार. सन्माननीय बालाशेठ पाटील जांभोली गाव हे देखील मॅचला एन्जॉय करतात. त्यांच्याकडून
देखील टीम चिंचवलीला शुभेच्छा आल्यात. गोलंदाज तयार. मॅच मध्ये पुन्हा एकदा कमबॅक. अगदी चांगली मॅच पाहायला मिळते. फुल टॉस वरती टॉल उसूल केलाय. क्षेत्ररक्षकांना सोडलाय झेल आणि बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर 4. आत्ताच आपण पाहिलं की बाळाशेठ पाटील आमचे जांभोली क्रिकेटनं धर्म मांडणारे व्यक्तिमत्व हे मॅच एन्जॉय करतात आणि त्यांच्याकडून टीम चिंचवली आणि साक्षी चषकाला त्यांनी शुभेच्छा दिल्यात. बाळाशेठ आपलं स्वागत आहे. निश्चित स्वरूपात इथे व्यासपीठावर आताच गोमेश शेठ माली यांचं आगमन झालेलं आहे. गोमे दादा आपलं मनपूर्वक आम्ही स्वागत करू. चिंचवली क्रिकेट संघ म्हटला ना तर योगेश विलासदादा पाटील शिवसेनेचे विभाग प्रमुख आहेत. त्यांच्या गावातील संघ. रन संख्या या ठिकाणी आपण पाहिली. 4थं षटक समाप्त झाले. आमचे स्कोर सांगतायत स्कोर बोर्ड होती 59 रन झालेत. म्हणजे आता गरज येते 14 धावेची अंतिम षटकामध्ये. या षटकामध्ये धाबांची लयलूट झाली. जवळजवळ 18 धाबा आल्या आणि आता समीकरण राहिले मैदानावरती जिंकण्यासाठी. खरं तर आपण पाहतो या ठिकाणी ऍडव्होकेट स्वप्नील दादा कांबळे आणि अनिल कांबळे पिसारबे टीमसाठी त्यांनी शुभेच्छा दिल्यात. स्वप्नील दादा कांबळे आणि अनिल दादा कांबळे आपलं देखील आम्ही स्पर्धेच्या वतीनं स्वागत करतो. भाई गायकवाड आपलं देखील स्पर्धेच्या वतीनं हार्दिक स्वागत. काय सुंदर मॅच आहे. पकड़ कितनी भी कस लो ये फिसलता जरूर है. ये वक्त है जनाब बदलता जरूर है. वेळ बदलवली आहे टीम पिसारवेच्या खेळाडून. मी मगाशी चर्चा केली की राकेशकडे क्षमता आहे, जिद्द, चिकाटी, कौशल्य, पराक्रम, शौर्य अनेक गुण आहेत. त्यामुळे त्यानं देखील चांगला खेळ केलाय. आज येणारे 6 चेंडू तर गरज आहे 14 धावेची मैदानावरती. दमदार लढत मैदानावरती. जबरदस्त लढत पाहायला मिळते प्रेक्षकांना. जिंकण्यासाठी शेवटचं अंतिम षटक आता गरज आहे. 14 धावेची. सेकंडला बॅट्समन नवीन आहे. तुम्ही पाहतायत राजकुमार. गोलंदाज तयार. अंतिम षटक. पहिला चेंडू लॉप केलाय. शॉर्ट बॉल होता हवेत पाठवलाय. 2 धाबा तर कंप्लीट झाल्या. 2 धाब्याने संघ पुढे जाईल परंतु 3ऱ्या धाब्याचा कॉल का दिलाय. थ्रो चांगला होता. अन्यथा आता 3री धावेसाठी देखील राकेश तयार होता. राहिलेत आता 5 चेंडू आणि 12 धाबीची गरज आहे. जबरदस्त लढत. सगळ्यांचं लक्ष वेधून घेणार मॅच मैदानावरती पाहायला मिळते. 2 संघ तुल्यबल ताकदवर मैदानावरती खेळतायत. अगदी सुंदर लढत. मेंदूला सुन्न करणारा आणि खरं तर हृदयाला ठोका चुकवणारा मॅच मैदानात मध्ये चिंचवली बनाम पिसारबे. फुलटॉस चेंडू. टॉल उसूल केलाय. फुलटॉस म्हणजे क्रिकेटच्या भाषेतील अगदी खराब बॉल. हा बैल मुझे मार आणि फेकला चेंडू सीमारेखा बाहेर. षटकार. आता मॅचला पलटवार. फक्त 6 धावेची गरज आहे. 4 चेंडू. वक्त बदलने में देर नहीं लगती आणि नक्कीच ही वेळ बदलवली आहे टीम पिसारबेच्या खेळाडूनं. परंतु चिंचवली संघ अद्याप सामना संपला नाहीये. तुम्हाला प्रयत्न करावे लागतील. तुमच्यासाठी एकच गोष्ट सांगेल. रात नहीं ख्वाब बदलता है, मंजिल नहीं कारवा बदलता है. जज्बा रखो जीतने का, क्योंकि किस्मत बदले न बदले वक्त जरूर बदलता है. वेळ बदलवायची असेल तर मैदानावरती तुम्हाला आता संघर्ष करावा लागेल. तर येणारी 4 चेंडू आता 6 धावेची गरज आहे. सर्वांचं लक्ष मैदानाकडे लागलंय. हार भी बाजी जीत में कन्वर्ट होगी या फिर मैदान पर जीत का झंडा लहराएगी. कौन होगा इस मुकाबले में हीरो और ये मुकाबला कैसे रहेगा. आने वाली 4 गेंदें जीतने के लिए 6 रन की आवश्यकता. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक होती. बॉल तर चांगला आहे. स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न. बॉल चेंडूचा संपर्क ठीक नाहीये. एक धाव मिळाली. डबलची धाव धोक्यात पडू शकली असती परंतु आता काय झालंय 3 चेंडू आणि गरज आहे 5 धावा. काल 6 चेंडू 7 नव्हत्या निघाल्या. 10 मध्ये 9ची गरज होती. त्याही नव्हत्या जमल्या. त्यामुळे क्रिकेट खेळ तशा प्रकारे असतो. क्रिकेटचा खेळ तसा आहे मित्रांनो. क्रिकेटमध्ये कधी हार तर कधी जीत ही पचवावी लागते. त्यामुळे सामना कोण जिंकेल. आता मात्र प्रेक्षकांच्या काळजाचा ठोका चुकलाय. जे पाठीराखे संघाच्या सोबत आल्यात त्यांचा ठोका चुकलाय. दमदार लढत मैदानावरती. चांगला चेंडू राकेशसाठी. बॉलला पाठवला बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिझन मध्ये आणि बॉल जोपर्यंत फील्ड होणार तोपर्यंत दुसरी धाव धोक्याची आहे की कंप्लीट आहे हा प्रश्न 3ऱ्या पंचांना अर्थात टीव्ही अंपायर आता देतील रिपोर्ट येणाऱ्या बॉलवरती काय घडलंय.
निर्णय क्षण मैदानावरती कारण हा क्षण आणि फलंदाज बाद OUT बॅट्समॅन आउट. आता समीकरण बघा 2 चेंडू आणि 4 द्यावीची गरज आहे. मुश्किलें सदा रहती नहीं, तू जरा कोशिश तो कर, हार जा है जिंदगी में सब कुछ मगर फिर से जीतने की उम्मीद जिंदा कर. काय मॅच आहे मैदानावरती. कधी सामना टीम पिसारवेच्या बाजूने तर कधी सामना टीम चिंचवलीच्या बाजूने. हाच तो क्रिकेटचा खेळ आहे ज्या क्रिकेटनं आज संपूर्ण देशाला वेडे केलाय. दिल्ली पासून गल्ली पर्यंत फक्त क्रिकेट क्रिकेट आणि क्रिकेट. तोच क्रिकेटचा खेळ आज या साक्षी ट्रान्स चषकामध्ये पाहायला मिळतो. आणि येणारे 2 चेंडू आता गरज आहे 4 धावेची. मॅच पलटवार, वार पे वार, पलटवार. एक पलटवार, एक वार टीम पिसारवे का, दूसरा वार टीम चिंचवली का. काय क्रिकेटचा खेळ आहे. राकेश ही बाद झालाय. आता नवीन बॅट्समन मैदानावरती आलाय. स्वतःला सिद्ध करावं लागेल. या जगात प्रत्येकाला प्रसिद्ध व्हायचं असतं पण तो प्रसिद्ध होण्यासाठी प्रथम तुम्हाला स्वतःला सिद्ध करावं लागतंय. आणि जर तुम्ही सिद्ध केला तर मग आपले प्रेक्षक तुम्हाला प्रसिद्ध करतात. मागरू आपण पाहिले इंस्टाग्राम, व्हॉट्सअप, फेसबुक आणि टिकटॉक ज्या प्रकारे सूरज चव्हाणची एंट्री झाली. सुरुवातीला बऱ्याच जणांनी त्याला इग्नोर केलं कारण कशाही कुठल्याही भाषेमध्ये त्याचं वक्तव्य असायचं. आणि आज तो सूरज चव्हाण प्रेक्षकांनी डोक्यावरती उचललाय. अर्थात बिग बॉसचा विजेता ठरला. लोक नक्कीच हा बॉल पडल्यानंतर इथे फलंदाज त्याला बीट केलं. 1 चेंडू 4 ची गरज आहे. काय लढत आहे. मी आताच सांगितलं की बिग बॉस विजेता सूरज चव्हाण. आपले प्रेक्षक तसेच असतात. लोकांचं काय जास्त म्हणणं लागून घ्यायचं नसतं कारण मागरू लोक पेरू विकत घेताना गोड आहे का विचारतात आणि खाताना मीठ लावून खातात. त्यामुळे लोकांचं जास्त मनावर तर घेऊ नका. 1 चेंडू आता 4 ची गरज आहे. इकडे सामना हाय व्होल्टेज पद्धतीनं. सामना कोण जिंकेल पाहायचंही लढत कशा पद्धतीने असेल. टीम पिसारवे विजयाचा झेंडा लहरावेल की येते टीम चिंचवली मॅच जिंकून विजयाचा आनंद साजरा करेल. एक बिग फाईट मॅच, सगळ्यांना आवडणारी लढत. 1 चेंडू 4. त्यामुळे मगाशीच सांगितलं की टीम चिंचवली तुम्ही मैदानावरती संघर्ष करा आणि तो संघर्ष केला. टीम टोटल आपण पाहिली तर आता 1 चेंडू 4 ची गरज आहे. प्रेक्षक बघा टाळ्या वाजवा. 1 चेंडू 4. सामना कौन जिंकणार. ठोकलाय षटकार. उन्हें था गुमान कि हमारे उड़ान में कहां दम है और हमें था भरोसा आगे आसमान भी कम है. जीत ले इस मुकाबले को टीम पिसारवे ने. तर अभिनंदन इथे निरावंती, स्वर्गीय निरावंती गावदेवी 11 पिसारवे क्रिकेट संघाचा मनपूर्वक अभिनंदन करतो आम्ही. आणि नकुलदादा पाटील पिसारवे यांच्या वतीने खऱ्या अर्थाने संघाचा आम्ही मनपूर्वक अभिनंदन करतो. त्यांच्या गावातील क्रिकेटला धर्म मानणारे व्यक्तिमत्व आहेत. आणि ज्या फलंदाजाने योगेश शेवटच्या चेंडूवर षटकार तटवलेला आहे ना त्याचा आता इथे आपण गौरव करू खऱ्या अर्थाने. तेजसनं षटकार मारला. तेजोमय षटकार होता आणि विजेता झाले हार्डलक टीम चिंचवली. बघा त्यांचा खेळ देखील महागुरू चांगला राहिला परंतु क्रिकेटमध्ये एखादी चूक मागात पडते. तेजेश अभिनंदन. विजय पवार तुमच्या संघाचा. सन्माननीय संतोष शेठ म्हात्रे माजी सरपंच पिसारवे, रमेश शेठ म्हात्रे उद्योजक, मग त्यामध्ये आमचे राजेश शेठ असतील, राजेश महादे, अभिक महादे, सर्व आमचे JD पाटील असतील यांच्या वतीने तुमचं मनपूर्वक आम्ही अभिनंदन करतो. आणि गावदेवी क्रिकेट संघ चिंचवली तुम्ही या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला तुमचा मनपूर्वक आम्ही आभार व्यक्त करतो. अभिनंदन संघाचा आपण कौतुक करूया. चला दोन्ही संघ सेकंड करा. कारण महागुरू आपण नेहमी सांगतो ना की एकदा जिंकल्यानं कोणी सिकंदर होत नाही आणि एकदा हारल्यानं कोणी फकीर होत नाही. क्रिकेटचा खेळ हार जीत तर होतच राहणार परंतु चिंचवली संघ आपण का हारलो, कुठे कमी पडलो आणि काय चुकलं या गोष्टीचा अभ्यास करून नेक्स्ट स्पर्धेमध्ये चांगली कामगिरी करा ही तुम्हाला शुभेच्छा देऊ. आणि या मॅचचा हिरो मॅन ऑफ द मॅच राकेश पाटील. छोटा पॅक विजय पवार ठरला मॅन ऑफ द मॅच. विजय पवार आणि आपल्या समेत तेजसला घेऊन यायचे. विजय तेजस तुझ्यासाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज आलेला आहे. आमच्या रमेश दादा पोटजी धानसर यांच्या वतीने 500 रुपयाचा कॅश प्राइज. खुटारी क्रिकेट संघाचे संगणक या खुटारी क्रिकेट संघाचे संगणक लढतीचा असणार आहे. खुटारी क्रिकेट संघ
आणि पिसारवे क्रिकेट संघाच्या दरम्यान नाणेफेक किती केली जाणार आहे? सामनावीराचा किताब नकुल पाटील आणि गोमेश माली यांच्या दोन व्यक्तिमत्वांच्या शुभास्थिती संपन्न होईल. या विजय अभिनंदनकर तेजस विजय काष्टबोली खेळाडू तेजस कौतुक करावं लागेल तुझं. रमेश शेठ या रमेश शेठ रमेश दादा पोरजी यांच्या वतीने तेजससाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज झालेला आहे. तेजस या. तर निश्चित स्वरूपात बघा तेजस विजयने सांगितलेलं आहे सुपूर्द केलेले आहे त्यांनी तेजसला एक चेंडू 4 धावांची गरज असताना तेजसने मिड विकेटच्या बाहेर चेंडू फेकून दिला. षटकारासाठी संघाला विजय संपादित केलं. तेजस एक चेंडू 4 धावा. मनामध्ये काय विचार होते तुझ्या? काय नव्हतं विचार. तुला विश्वास होता? होता. थँक्यू सो मच. त्यांनी प्रतिक्रिया दिली की मी पूर्ण त्याचा विश्वास होता स्वतःवर. खऱ्या अर्थाने सामना जिंकला. अभिनंदन. गावदेवी क्रिकेट संघ पिसारवे मान्यवरांचा सन्मानित केला जाईल. हा षटकार नकुलदादा पाटील यांच्या शुभास्ते आपण नाणेफेक इथे करू. या पिसारवे आणि खोटारी क्रिकेट संघाच्या दरम्यान नाणेफेक किती केली जाणार आहे? तर निश्चित स्वरूपात इथे नाणेफेक कायला दादा आपण सन्मान करा इथे. तर नकुलदादा पाटील यांचा हेतूची सन्मानित केलं जात आहे. पिसारवे गावातील एक मोठे पॅकर्स म्हणून परिचित आहेत आणि त्यांचा हेतूची सन्मान इथे केला जात आहे. नकुलदादा घ्या आपल्या शुभास्ते नाणेफेक इथे संपन्न होईल. या गावदेवी क्रिकेट संघ पिसारवे आणि त्यांचा प्रतिस्पर्धी इथे चैतन्येश्वर खोटारी क्रिकेट संघाच्या दरम्यान सामना 4 षटकांचा असणार आहे. बघूया नाणेफेकीचा कौल कोणत्या संघाच्या बाजूने लागतो. तर नाणेफेकीचा कौल इथे गावदेवी पिसारवे क्रिकेट संघाच्या संघनायकाने नाणेफेक जिंकून प्रथमतः शतरक्षणकडनं पसंत केलेला आहे. फलंदाजीसाठी चैतन्येश्वर खोटारी क्रिकेट संघाला आमंत्रित केले. चिंचवली क्रिकेट संघाचा तुषार 3 षटकारांची आतषबाजी केलेली आहे. आमचे साक्षी एंटरप्राइजेसचे मॅनेजर विलासदादा पोरजी यांच्या वतीने तुझ्यासाठी इथे 1000 रुपयाचं कॅश प्राइज जमा झालेलं आहे. या तुषार पाटील चिंचवली